किशोर आपण व्यासपीठावर या मॅन ऑफ द मॅच साठी. नक्कीच या स्पर्धेसाठी तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी त्याचबरोबर चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली अर्थातच सोमनाथ दादा चौधरी त्यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊन किशोर या सन्मानित करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आम्हाला भगवान पाटील SCO इताडे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. नक्कीच पद्माकर चौधरी यांना ॲज ओपनर आपण पाहतोय. नक्कीच त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. या मॅच मध्ये तुम्ही कोणत्या प्रकारची हॅट्रिक जर साजरी करताय तर मंडळाचे सचिव प्रदीप जोशी साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्याचबरोबर सोमनाथ चौधरी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हॅलो, धन्यवाद संदेश वखारे. वळूया पुन्हा एकदा आपण मॅचकडे. तर टेमघर संघाला विनंती असेल आपण 12 प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. आणि त्याचप्रमाणे समोरच्या बाजूला ब्रेझा गाडी उभी आहे आणि एक क्रेटा गाडी उभी आहे. विनंती करतो आपण ती गाडी कृपया सावलीमध्ये उभी करा. त्या गाडीची काच चमकते आणि फलंदाजांना त्याचा त्रास होतोय. विनंती असेल प्रेक्षकांना. समोरच्या बाजूला एक क्रेटा गाडी उभी आहे ब्लॅक कलरची. विनंती असेल कोणत्या खेळाडूची अथवा प्रेक्षकाची असेल ती आपण सावलीमध्ये उभी करा. तर वळूयात सामन्याकडे. सामन्याला सुरुवात होईल. पंच विक्रम नाईक सरांचा इशारा येईल. गेम ऑन. गोलंदाज तयार. आता मात्र श्री वेताळ कोपर संघाकरता
अस्तित्वाची लढाई आहे, महत्त्वपूर्ण मॅच. मागील सामना अगदीच निसटता पराभव त्यांना स्वीकारावा लागला होता आणि या मॅचमध्ये काय घडेल हे पाहणं औत्सुक्याचं आहे. पहिला चेंडू निर्धाव हाताळला गेलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज रमेशच्या माध्यमातून. समोर एक क्रेटा गाडी उभी आहे काळ्या रंगाची. कोणत्या प्रेक्षकाची असेल किंवा खेळाडूंची असेल ते आपण कृपया सावलीमध्ये उभी करा. ब्लॅक कलर काळ्या रंगाची गाडी उभी आहे. वळतोय पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती आपण पाहतोय. त्यापैकी खाते उघडणी झालेली नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज रमेशच्या माध्यमातून यावेळेस मात्र लॉफ केलं चेंडूला. संदीप पाटील यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. आता मात्र सोनादेवी टेमघर संघाचं खाते उघडणी होताना 1 धाव. दरम्यान षटकाराची हॅट्रिक किंवा चौकाराची हॅट्रिक कोणती हॅट्रिक केली तर सन्माननीय जोशी साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. ते पद्माकरजी चौधरी साहेबांकरिता. यावेळेस मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. क्या बात आहे. सुंदर रनिंग बिटवीन दी विकेट आणि अगदीच बॅट जर आपण पाहिली तर एक नवीन आणि याच बॅटने आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. 7 चौकार लगावले होते. तीच बॅट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक लकी बॅट आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवर. यावेळेस मात्र स्विचिटचा फटका लगा तो आबाद नाही तो बरबाद. आणि इथून मात्र खेळाडू जीवाच्या आकांतेने इथून मात्र जर आपण पाहिलं तर चेंडूला अडवलं गेलं. संघाकरता जवळपास 3 धावांचा बचाव केला गेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. धन्यवाद. थँक्यू सो मच. अखेर ती क्रेटा गाडी तिथून हटवण्यात आलेली आहे. त्या प्रेक्षकांच्या खेळाडूंचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. वळूया मॅचकडे. 4 धावा फलकावरती आहेत. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू. सहज सोपा चेंडू आणि निघून गेलाय चेंडू ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 4 या अंकावरती धावफलक आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि अगदीच गोलंदाज रमेशचं कौतुक करावं तर तितकंच थोडं आहे. कारण की जर आपण पाहिलं तर सुरेखरित्या गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्या कारणास्तव जे पॉवर प्लेचं षटक आहे पॉवरफुल फलंदाजी होणं गरजेचं आहे. ती फलंदाजी मात्र पाहायला मिळालेली नाही आहे. सोनादेवी टेमघर संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्या आहे 4 धावा. दरम्यान षटकाराची हॅट्रिक केली किंवा चौकाराची हॅट्रिक केली तर सन्मान्य जोशी साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. संघटनेचे माजी अध्यक्ष पद्माकरजी चौधरी साहेबांकरिता हे विशेष कॅश प्राईज आहे जोशी साहेबांच्या वतीने. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. विकेटचं पतन.
गोलंदाज तयार. तर चौकार पाहायला मिळतोय. पॉइंटच्या क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल झालेला. धावसंख्या जाऊन पोहोचले चौकाराच्या मदतीनं 9 या अंकावरती. थोडीशी ट्रॅजेडी पाहायला मिळाली मुख्य मंचावरती. गणेशदादा ठाकरे यांच्या चेहऱ्यावरती स्मिता असते. थोडीशी ट्रॅजेडी झाली होती 2 मिनिटांसाठी. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका बसलाय. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक संदीप पाटील यांच्या माध्यमातून वॉड कॅच. अप्रतिम देखना झेल. फलंदाज बाद. आपण पाहतोय 9 या अंकावर. आणि आता मात्र दिशा से भटकेंगे तो मिलेंगे फटके. आणि एक अवंतर धाव इथून मात्र जोडली जाईल. धावसंख्या आहे फलकावरती 10 धावा. अगदीच प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं, मानवी जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी या काही यशस्वीतेने साध्य केलेल्या असतात, काही लकी गोष्टी असतात. आणि बऱ्याचशा वेळेस जर आपण पाहिलं तर काहीशा गोड आठवणी ठेवीसुद्धा असतात. त्या ज्या जपणूक त्याची होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. वळूया पुन्हा एकदा आपण मॅचकडे. धावसंख्या आहे फलकावरती 12 या अंकावरती. 12 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर फलंदाजाला बेटचकित करून चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये गोलंदाज अनिल याने 8 धावा खर्च केल्यात. म्हणजे एक जमेची बाजू की आता मात्र जेव्हा नाणेफेक झाली होती तेव्हा मात्र सांगण्यात आलं होतं श्री बेताळ कोपर संघाच्या संघनायकाच्या माध्यमातून की जेव्हा येणाऱ्या वेळेमध्ये आम्ही गेम प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजीमध्ये थोडासा बदल करणार आहोत. आणि त्या बदलाने इथून मात्र जेव्हा संघ खेळतो त्या खेळाने जेव्हा मैदानाच्या आतमध्ये त्यांचा जो दृष्टिकोन असतो त्या दृष्टिकोनातून
हॅलो 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 चेक. तर काहीसा जो तांत्रिक अडसर होता त्या कारणास्तव समालोचन कक्ष काही वेळ बंद होता. वळूया सामन्याकडे पुन्हा एकदा. तर ज्या मधल्या काही वेळामध्ये घटना घडल्या त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची जास्तीत जास्त हाताळणी केली गोलंदाज मनोहर याने आणि धावफलक आहे 16 धावसंख्येवरती. एक माफक अशी धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आहे 16 धावा फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज राजेश भोईर बॉलिंग मार्कवरती आहे. चौथा आणि अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी आहे. आतापर्यंत जर व्यूहरचना पाहिली ज्या व्यूहरचनेनुसार जो खेळ पाहायला मिळतोय वेताळ कोपर संघाचा अगदीच शब्दाला साजेसा खेळ असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आहे. कारण की कर्णधाराने जेव्हा नाणेफेक झाली तेव्हा सांगितलं होतं की यावेळेस मात्र काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन चेंडूला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न. पण अगदीच जर आपण पाहिलं तर यष्टीच्या जवळून चेंडू निघून गेलाय तो ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यावेळेस मात्र आउट ऑफ द विकेट खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची हाताळणी. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती आपण पाहतोय 17 या अंकावरती. नो बॉल, इट्स नो बॉल खेळपट्टीच्या बाहेर आणि फ्री हिटचा इशारा केलाय. यावेळेस मात्र फलंदाजाला मात्र साजेशी कामगिरी करता आलेली नाही आहे. बॅटला स्पर्श करून चेंडू निघून गेलाय. एका धावे करता 18 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय आणि बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर समाधानकारक स्थितीमध्ये आहे तो श्री वेताळ कोपर संघ आणि दुसऱ्या संधीमध्ये झेल समाप्त केला जाईल संघ नायकाच्या माध्यमातून. फलंदाज बाद. पाय संघ आपण पाहतोय आणि पायगाव न्यू मिलन पायगाव दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता आपण यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक होईल आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 चेंडूची हाताळणी केलेली आहे. यावेळेस मात्र फटका फसला. यष्टीरक्षक झेपावतोय, चुकीला माफी नाही, विकेटचं पतन. फलंदाज बाद. फक्त 18 धावा आणि गोलंदाज ऑन अ हॅट्रिक राजेश. यावेळेस मात्र चेंडू हवेत आणि हॅट्रिक. क्या बात आहे, लाजवाब. आणि हॅट्रिक करता जर आपण पाहिलं नाना गोंधळी यांच्या वतीने टी शर्ट देण्यात येईल या खेळाडूला म्हणजे गोलंदाज राजेश याला. डीजे षटकारांची हॅट्रिक आणि विकेटचे हॅट्रिक करता नाना गोंधळी यांच्या वतीने
टी शर्ट देण्यात येणार आहे संपूर्ण सीझनमध्ये आपण पाहणार आहोत. आणि तत्पूर्वी निर्धाव चेंडू डॉट बॉल आणि एकंदर 19 धावांची आवश्यकता आहे जिंकण्याकरता. तो संघ आपल्याला पाहायला मिळेल श्री वेताळ कोपर संघाला. आणि ज्या स्ट्रॅटेजीने वेताळ कोपर संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि एक स्ट्रॅटेजीचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. देवेश स्पोर्ट पाय आणि जो पायगाव संघ आपण पाहतोय न्यू मिलन पायगाव. सुनीलजी दिवेकर आणि सोमनाथजी चौधरी यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. मान्यवरांकडे नाणं सुपूर्द करतोय. मान्यवरांकडे आम्ही नाणं सुपूर्द करतोय. छापा आणि काटा असा कॉल असेल. काटा असा कॉल आणि काटा आलेला आहे. मान्यवरांना आम्ही विनंती करतोय आपण मंचावरती आसनस्थ व्हायचंय. शुभेच्छा द्यायच्या आहेत. तर पाये संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकलेली आहे. हॅलो, सामना हा 3 षटकांचा होईल. तर नाणेफेक जिंकलेली निर्णय काय असेल? फिल्डिंग केलं. स्पर्धेला कशा पद्धतीने आतापर्यंत एन्जॉय केलंय? मस्त आहे एकदम. आयोजन एकदम व्यवस्थित आहे. खूप खूप शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. अगदीच नाणेफेकीच्या कक्षातून समालोचन कक्षाकडे वळण्यापूर्वी नाणेफेक जिंकलेली आहे ती पाये संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर वळूया समालोचन कक्षाकडे. सज्ज आहेत मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. यस, थँक्यू व्हेरी मच रोहन पाटील. वळूया आपण मॅचच्या दिशेने. चला सलामीवर पाठवा. चला माधव ठाकरे सर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. मॅचला आपण सुरुवात करूया. फक्त आणि फक्त 19 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय सोनादेवी टेमघर टीमने श्री वेताल कोपर या टीम समोर. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अनिल विथ उमेश.
चला मॅचला सुरुवात करा. एकोणावीस धावांचे लक्ष आहे. मॅचला आपण सुरुवात करूया. माधव ठाकरे सर, चला मॅचला सुरुवात करा. षटका दिला. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू अवैध आहे. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, कारण चेंडू त्यांच्या डोक्यावरून सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. पहिल्याच बॉलवर बिग ब्लास्ट. अनिल म्हात्रेच्या बॅट मधून निघणारा पहिला षटकार आपण पाहतोय. फक्त 19 धावांचे लक्ष आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील फटका भरपूर चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वाढ कॅच. अप्रतिम, अलौकिक, अविश्वसनीय, अफलातून झेल आपण पाहतोय. फलंदाज बाद अनिल. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर ही विकेट आपल्याला पाहायला मिळाली. षटकातील पुढचा बॉल. अरुण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेस देखील फटका भरपूर चांगला आहे. यस, फोर्स केला आणि चेंडू मात्र निघून गेलाय. पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. बोलायला बोलायला रोहितच्या बाट मधून हा चौकार आपण पाहिला. अतिशय दमदार फटका. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न तर भरपूर चांगले झाले होते, मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावा.
षटकार दिला पुढचा बॉल या बॉलर देखील गॅप शोधले चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा दूर राहिले चेंडू पुन्हा एकदा निघून जातोय 4 धावांसाठी चौकार. हेरो एक असा गोलंदाज ज्याने विकेट हॅट्रिक साजरी केली नाव आहे राजेश. जर आम्ही जिंकली तर मग ते इताडवाल्यांना थांबायची गरज नाही.